पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गंगागिरीजी महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज की जय. महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की गुरु नाना महाराज की जय. गुरुवर्य बापू महाराज की जय. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेन्द्रिय युक्त इति उच्यते योगी समलोष्टाश्म कांचन तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेची होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोकी. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशमानन्दिवल्लभं. सद्गुरुनाथ भगवान की जय. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परा. शिवोहंससमारंभा दत्तात्रेयं मध्यमाम् अस्मद्बापूजपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परा. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहित शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेन्द्रिय युक्त इति उच्यते योगी समलोष्टाश्म कांचन तथा तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दुरी नाही. जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे तेची होय तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोकी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण काय निमित्ताने एकत्रित आलो ते सर्वांना ज्ञात आहे. तरी आता झाल्यास मला फक्त एक बाभ बोरकरांची एक कविता आठवते. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. इथं आतापर्यंत आपण जेवढे प्रवचन आपण ऐकले अगदी त्या ताईंनी जरी आपला स्वतःचा अनुभव सांगितला असला तरी त्याच्यामध्ये शास्त्र सोडून दुसरं काहीच नव्हतं. कारण ताईंनी जे सांगितलं की मला दुःख झाल्यानंतर मला भगवंताची काय होते ओढ लागते. आणि त्यांनी नकळतपणे त्यांनी बोलूनही दाखवलं की कुंती मातेने सुद्धा हेच मागितलं. म्हणजे शास्त्र तोंडातून सहज निघलं. त्यानंतर जे आता संकेत भाऊंनी प्रवचन केलं अतिशय सुंदर की ब्रह्मसत्य जगन्मिथ्या वेदांताचं सार संकेत भाऊंनी अत्यंत सुलभ आणि साध्या भाषेत अगदी सहज सांगितलं की गुरुवर्य भाऊंनी सांगितलं की हे काय आत्ताच नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. हे काय आत्ताच नाही. असं वाटतं की बसला आणि लगेच सांगायला लागला. असं नाही. म्हणजे आतापर्यंतचे जे काही सगळं जर मागचं जर पाहिलं तर की जाय की बत्ती. म्हणजे आपल्याकडे काहीच नाही. आपण काहीच नाही. कारण हे जे काय अनुभव येत हे अनुभव हेच खरं प्रवचन आहे. हे अनुभव हेच खरं प्रवचन आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं दुसरं काहीच नाही. पहा ह्या 6व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकावर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हे
विवेचन करत असताना सांगतायत की ज्याने शरीरच इंद्रियांच्या समूहाला जिंकला आहे आणि ज्याचे अंतःकरण अत्यंत प्रसन्न झाले आहे, त्याच्या ठिकाणी परमात्मा हा वास करत असतो. आता हा श्लोक घेण्यामागचं कारण म्हणजे आत्ता जे दिघे महाराजांनी जे काही ओवी घेतली त्याला अनुसरून हा श्लोक, की तया स्वांतकरण जिता सकळ काम उपशांता परमात्मा परोता दुरे नाही. ज्याने आपले मन जिंकले आहे आणि ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत, त्याला इतरांप्रमाणे आता परमात्मा लांब नाही, नवे नवे तोच त्याच्या ठिकाणी परमात्मा नाही, तोच परमात्मा आहे. आता हे कधी प्राप्त होतं? हे काय सोपं आहे का? नुसती ओवी घेतली, अर्थ सांगितला, पण ह्याच्या मागे आता ही अवस्था आपल्याला कधी प्राप्त? ही एक प्रकारची वृत्ती आहे, ही एक प्रकारची वृत्ती आहे. ही वृत्ती आपल्याला कधी प्राप्त होईल का? ही आपल्या वासना कधी शांत होईल? आपण कधी निर्विषय होऊ? ह्याचा जर थोडासा विचार करायला जर आपण गेलो तर माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज फक्त गुरुच्या कृपेबद्दल बोलतात. फक्त गुरुच्या कृपेबद्दल. जी कृपा कशी आहे, शुद्ध आहे सांगतात. जी कृपा कशी आहे, जी उदार आहे सांगतात. जी कृपा कशी आहे, जय जय ओ शुद्ध आहे, उदार आहे, प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध आहे आणि अनवरत आनंदे वर्षती आहे. ती भगवंताची जी आपल्या भगवंत म्हणजे काय, सद्गुरुनाथांची कृपा. फक्त कृपेचा इथं माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या निवृत्तीदारांच्या कृपेचा फक्त काय केला इथं उल्लेख करून सांगितला की ही कृपा कशी आहे, ही शुद्ध कृपा आहे पा. आणि ही कृपा, कृपा म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, ते म्हणजेच काय आहे, आपल्यावर होणारा अनुग्रह आहे. हा अनुग्रह किती 2-3 प्रकारचा आहे. आता आपण ह्याच्या अगोदर ऐकलेले. ही कृपा कशी आहे? आता बोलताना म्हटलं की भाऊ आता म्हटले तर काही म्हटल्या, कोणतरी म्हटलं की भाऊ इथं आहेत. भाऊ कशाप्रमाणे? हा आपले महाराज म्हणले अगोदरचे कडलक महाराज म्हटले की कासवाप्रमाणे आहे. यदा संहरते चायम कुर्मो अंगी वसरोषा. हा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये सांगतात की त्याची बुद्धी कशी असते, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठा. त्याची बुद्धी अशा प्रकारे असते स्थितप्रज्ञ की ज्याप्रमाणे जो कुर्मा आहे, तो कासव जो आहे, तो आपली सर्व इंद्रिय काय करतो, आतमध्ये ओढून घेतो. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरती एक सुंदर ओवी खर्च केली. आगामुख मिळे विन पिलियाचे पोषण करिता निरीक्षण कुर्मी जीवी. की मुखाचं आणि त्या स्तनाचं एकत्र आलेही नाही तरी फक्त निरीक्षणाने काय होते, त्या कुर्मी जी आहे ती आपल्या पिलांचं काय करते, पोषण करते. ही काय आहे, ही कृपा आहे. हा काय आहे, अनुग्रह आहे. आणि हा अनुग्रह झाल्यानंतर मग निर्विषय चित्त होत, मनाला जिंकायचंय. हा अनुग्रह कसा होतो? ही दिठी जायावरे झळके की हा पद्मकुरु माथा पारुके परी तो जीवची परिचुके महेशेशी. तो आता जीव राहतो का नाही, तो शिवदशेला प्राप्त होतो. म्हणजे ही अवस्था जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असली, आपल्या जवळ जर परमात्मा जर आपल्या हृदयामध्ये जर आपल्या प्रतिष्ठित ठेवायचा असेल, की त्यांनी स्वतःच्या अंतःकरणाला जिंकलं पाहिजे. आणि इथंच नेमकं घोळ होतो. आपण जिंकण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्याला, स्वतःच्या अंतःकरणाला जिंकण्याचा प्रयत्न करीत नाही. ह्यो कसा म्हणतोय, मी केलं असतं बरं का, पण ते नाव ठेवते. अरे स्वतःच बघ ना, स्व अंतःकरण जिंक, दुसऱ्याच्या अंतःकरणाचा विचार करू नको. तया स्व अंतःकरण जिता. मग अंतःकरण जिंकायचं म्हणजे काय? फक्त काय करायचं? आता सोनोने महाराजांना आम्ही येत असताना आमचा तोच विषय झाला. काहीच करायचं नाही म्हणले, दाद्या आपल्याला फक्त वजा करायचंय म्हणले. फक्त काय करायचंय? वजा करायचंय म्हणले. ते तिथेच म्हणले, फक्त जे नकोय ना ते काढायचंय म्हणले.
सकळ काम उपशांता. ही याच्यावर ह्या श्लोकावर जे माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी विवेचन केलं त्याच्या सगळ्यात शेवटची उभी आहे. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ रत्न चोकडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू आयसा. इतकं निचाडू व्हायचं आपल्याला, नीच नाही व्हायचं, निचाडू. चाड वेगळं. हा, चाड म्हणजे काय? इच्छा. कसलीच इच्छा ठेवायची नाही अंतःकरणामध्ये. ज्यावेळेस कसलीच इच्छा राहणार नाही त्यावेळेस त्यांनी खऱ्या अर्थानं काय केलंय? मनावर विजय मिळवला. पूज्य बापूजी वाळवंटाच्या कीर्तनामध्ये अभंग घ्यायचे. चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. आणि तिथं इतकं सुंदर चिंतन मांडायचे. एक गाय सांगायची म्हणजे सगळ्या गायी वाळता येतात, पण एक गाय फार कठीण मानायची. कोणती? मनेरी गाय. हा, मग ही जी मन आहे, आणि मन कसं आहे? मन इंद्रियाचा राजा, सर्व भावे त्यासी पूजा. आणि ही मन जिंकायचं अवघडपणे सोपं पण आहे. सोपं किती आहे? फार सोपं आहे. कबीर महाराज म्हणतात, मनवा मनवा खेती करो हरि नाम की, पैसा न लागे रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. राम राम बोल, श्याम श्याम बोल. म्हणजेच आपल्याला दिलेल्या मंत्राचं तू काय चिंतन कर. आणि त्यांनी काय करशील तू? त्यांनी हे विकार नाहीसे होते. आणि एकदा का हे विकार नाहीसे झाले की मग तुझा काय होईल? मनोजय होईल. मग तू मनावर काय करशील? विजय मिळवशील. आणि एकदा का तू स्वतःचं अंतःकरण जिंकलं, तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता. त्यावेळेस तुझ्या मनामध्ये कसल्याही प्रकारच्या कामना इच्छा शिल्लक राहणार नाही आणि तू शांत होशील. आणि मग अशा वेळेस परमात्मा हा जो आहे तिथून मग दूर नाही. मग तिथं कुणाचा वास होईल? परमात्म्याचा. तो का म्हणे? देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रे. फक्त रित करायचंय आणि भरायचंय कोणाला? त्याला. बहिर्मुख जे होतंय ते काय करायचंय? अंतर्मुख करायचंय. आणि इतका सोपा परमार्थ सांगणारे कोण येतं? ते फक्त सद्गुरूचे. हे का दुसरीकडे पुढे काय मिळणार नाही. हा, म्हणजे इथं फक्त सांगता येईल, रीत कळणार नाही. रीत समजून घ्यायची म्हटलं तर परंपरेनेच यावं लागेल आणि परंपरेमध्येच विचारावं लागेल. आणि ती उडी अक्कल द्यायची असेल तर अगोदर आपल्याला काय करावं लागेल? सत्संग करावा लागेल. सत्संगाशिवाय नाही. ज्यावेळेस गवळी महाराजांनी पहिला श्लोक उच्चारला ना, शंकराचार्यांचा स्तोम केला ना, म्हणलं आप कुछ बात है. कारण जो चिंतन करतो, जो श्रवण करतो, जो वाचन करतो, तो झाकून राहत नाही. आणि सुंदर ऐकायला मिळालं. आणि सगळं आतापर्यंतचे जेवढे प्रवचन झाले तेवढा ऐकून शिन हलका झाला. म्हणजे इतक्या लांबून आलो, त्याचा जो शिन होता ना, शिन भाग गेला, शिन गेला आणि अवघा झाला आनंद. ही आनंदाची स्थिती फक्त या ठिकाणीच मिळते. हा आनंद असाच वृद्धिंगत होत राहावा आणि सतत अनवरत आनंदे वर्षतीये. असा आपल्यावर जर आवरत नाही असा आनंद आपल्यावर त्याचा वर्षाव होत राहावा. ह्या सत्संगात घडावं हीच सदिच्छा सद्गुरू दादांच्या चरणी, पूज्य बापूजींच्या चरणी, स्वामी समर्थांच्या चरणी, पूज्य भाऊंच्या चरणी, तुम्हा देवरूपी श्रोत्यांच्या चरणी व्यक्त करतो, समर्पित करतो. आणि वाढत्या वेळेमुळे सेवा आटोपती घेतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. धन्यवाद महाराज. गुरुवर्य परमपूज्य बापूंचा वारसा जसाशी तसा चाललाय. वेळ फार कमी भेटला. पुढच्या वेळेस आजच तुम्हाला विनंती करतोय आम्ही, प्रवचनाऐवजी कीर्तनाला या लवकर. कीर्तनाचा कार्यक्रम करा पुढच्या वर्षी तुम्ही.
हा म्हणजे आमची तरी तृप्तता होईल. इथून 100-150 किलोमीटरवरून यायचं आणि ही अशी ओढताड करण्यापेक्षा पुढच्या वर्षी एक कीर्तनाचा कार्यक्रम करा तुम्ही स्पेशल. तर यातला जो आनंद आहे हो, ते तर तो आहे. आनंद आणि ती एनर्जी मला वर्षभर आहे. बरोबर आहे. धन्यवाद. हेच तर खरं महत्वाचं आहे. हा सत्संगच खरा तृप्त करत असतो. तृप्तिया झाली जैशी साधनी सरती म्हणून धन्यवाद. आता लगेच हरिपाठ होईल, कीर्तने कसं आहे आता विश्वात्मके देवी येणे